विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी जाधव सरांनी थोडंसं जास्तच सांगितलं माझ्याविषयी. जितकं त्यांनी सांगितलं मला असं वाटतं तेवढं कदाचित माझ्यामध्ये नाहीये. पण एक गोष्ट निश्चित आहे की मला सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी मी प्रयत्न करत असतो आणि याही वयात मी काही बऱ्याच गोष्टी अजूनही शिकत आहोत. 2-3 दिवसापूर्वी 16 जुलैला एक GR आलेला आहे शासनाचा. वाचन संस्कृती विकसित करायची आहे विद्यार्थ्यांमध्ये. त्या संदर्भातला तो GR आहे की विद्यार्थ्यांना 22 जुलै ते 30 ऑगस्ट पर्यंत या कालावधीमध्ये त्यांनी आपल्या ग्रंथालयातलं किंवा कुठल्याही ग्रंथालयातलं एखादं पुस्तक वाचायचं आणि त्या पुस्तकाविषयी आपलं मनोगत नंतर व्यक्त करायचं. ते एखाद्या त्याला वेबसाईट पण आहे, त्या वेबसाईटवर जाऊन तुमचे ते फोटो, तुमची ऑडिओ क्लिप किंवा तुमचं जे लिखाण आहे ते अपलोड करायचंय. तर माझ्या मनामध्ये तो GR आल्याबरोबर विचार आला होता की आपण त्यासाठी विद्यार्थ्यांना चांगले पुस्तकं जर समजा दिले वाढदिवसाच्या निमित्ताने तर निदान त्याचं वाचन विद्यार्थी करतील आणि निदान एक पुस्तक जरी वाचलं तरी ती वाचनाची आवड तुमच्यामध्ये वृद्धिंगत होईल. त्या पुस्तकामध्ये जसं जसं आपण इंटरेस्ट घेऊन वाचत राहतो तर तसं तसं आपल्याला त्यामध्ये अजून अधिकाधिक वाचावं असं वाटतं. ही जी इच्छा आपल्याला निर्माण व्हायला पाहिजे, यामध्ये शासनाचे अनेक उद्दिष्ट आहेत की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्या महाराष्ट्रातले असतील, भारतातले असतील किंवा चांगले चांगले कवी, लेखक यांचा परिचय झाला पाहिजे, त्यांच्या साहित्याचा परिचय झाला पाहिजे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. आजकाल विद्यार्थी काय करतात, मोबाईलमध्ये सगळं आयुष्य त्यांचं मोबाईलमध्येच जातं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत हातात मोबाईल सुटत नाही. लहान मुलगा जरी असेल तरी त्याला मोबाईल पाहिजे. तुमच्या रेग्युलरचं जे अभ्यासक्रम आहे त्याच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन ज्याला म्हणतो आपण, त्या अवांतर वाचन विद्यार्थी अवस्थेमध्ये व्हायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी ज्यावेळेस त्यांचे 60,000 पुस्तकं होते, त्या 60,000 पुस्तकांसाठी त्यांनी स्वतःचं एक नवीन घर बांधलं खास पुस्तकांसाठी. तर तसे गुण आपल्यात आले पाहिजे. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्वांनी अभिष्टचिंतन केलं, मला शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी, माझे सहकारी मित्र, शिक्षक, सगळेजण ज्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या सर्वांचं मी एकदा पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचा ऋण व्यक्त करतो आणि थांबतो.